थँक्यू मनीष सर. 5 सूचना अशी येते की 12 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं अनिवार्य आहे. जर 3 षटकं 12 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर एक खेळाडू 15 सर्कलच्या आतमध्ये येईल आणि 16 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली नाही तर 2 धावांची पॅनल्टी आहे. याकडे लक्ष द्या मित्रांनो नीट. दोन्ही टीम्स लक्ष द्या. 12 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत. 16 मिनिटाला जर इनिंग कंप्लीट नाही झाली तर 2 धावांची पॅनल्टी आणि क्रॉसिंग कंपल्सरी आहे. येस, क्रॉसिंगचा नियम जेव्हा फलंदाज बाद होतो त्याला मात्र सर्कलच्या जवळ थांबायचं आणि फलंदाज आतमध्ये आल्यानंतरच तुम्हाला ते क्रॉस करायचं आहे. आणि ते क्रॉसिंग देखील तुम्ही केले नाही तरी देखील 2 धावांची पॅनल्टी आहे. तर मी रिक्वेस्ट करतो सर्वांना की व्यासपीठ आता मात्र थोडंसं रिकामी करा. जे आमचे पाहुणे मंडळी आहेत त्यांनी विराजमान राहा. पण मी खेळाडूंना आणि आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय की थोडं व्यासपीठ आता मात्र रिकामी करा, कारण की थोड्याच वेळात मान्यवरांची देखील उपस्थिती होणार आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच. आता मात्र 1 ओव्हर जरूर कमी झाली आहे पण क्रिकेटचा ड्रामा मात्र कमी नाही होणार. प्रेक्षक उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती जे पण आपण पाहतोय त्यांना मात्र बोलवण्यात येतं. शहरातील हे नामी हस्ती आहेत पण हे प्रेक्षक मायबाप ह्यांना मात्र बोलवलं येत नाही. हे स्वतःहून येतात विदाऊट इन्व्हिटेशन. हा चांगला खेळ पाहण्यासाठी येतात. आणि खऱ्या अर्थाने आपण व्यासपीठावरती खुर्चीवरती सोफ्यावरती बसतो पण हे खेळाडू धरती मातेच्या अगदी कुशीत असतात. कोणत्या आईला आवडेल की मुलगा कोणते भेटवस्तू किंवा कोणती गोष्ट घेऊन येतो. आईच्या अगदी जवळ राहणं हेच तर आईचं खऱ्या अर्थाने सुख आहे. आणि हे खेळाडू तो सुख अनुभवतायत, हे प्रेक्षक तो सुख अनुभवतायत. चला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत श्रद्धांजली चषकामध्ये. 4 ओव्हरची मॅच. 12 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं अनिवार्य, अन्यथा 4थ्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये येईल. 16 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट नाही झाली तर 2 धावांची पॅनल्टी आहे. मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज धीरज. सतविनायक कामोटे संघाला रिप्रेझेंट करत असताना खूप चांगलं काम धीरजचं पाहायला मिळालं. स्ट्राईक वरती ऋतिक आणि नॉन स्ट्राईक वरती अरुण. असं 12th मॅनच्या भूमिकेमध्ये संकेत भगत आहेत. श्री 11 दिवा डोंबिवली संघाचा आपण विचार केला तर. धीरज तयार. धीरज पहिला बॉल आपल्या संघातील खेळाडूला फेकतो. पहिलाच बॉल सिग्नल व्हाईट. स्ट्राइकिंग एंड वरती अरुण. डेंजर डोरा. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती खातं खोललंय चौकार राणे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 5. पहिला बॉल वाईड, त्यानंतर आपल्या स्लॉट मध्ये या बॉलला आणलं. 4 धावा इथून मात्र मिळालात. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
5 धावा धावफलकावरती सुरुवात चौकाराने केली या मॅचला मजा येते. डेव्हिल 11 जॉर्ज संघ आपण पाहतो आणि त्यासोबतच श्री 11 दिवा डोंबिवली. इथे मात्र हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट. चौकारानंतर लगेच शांतता आपल्याला पाहायला मिळते. दुसरा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी धीरजची. धीरजचा पुढचा बॉल स्क्वेअरकटचा लाजवाब फटका 4-0-4 आणि चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो 4 धावांसाठी. अरुण डोरा मूड मध्ये येतोय. ज्याप्रमाणे बॅटिंग करतो मागच्या मॅच मध्ये त्याला लय मिळाली आणि आता धावांचा प्रलय येतोय त्याच्या बॅटमधून. चांगल्या खेळाडूसाठी एक मुवमेंट पुरेसा आहे. त्याने मात्र खेळपट्टीला ओळखलं आणि त्यानंतर अरुणची कमाल धमाल पाहायला मिळते. पुढचा बॉल टॅपचा फटका. खेळाडू थोडासा थांबतोय. थ्रो चुकीच्या पद्धतीने आला. अधिक जोराने फेकण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 10. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 10. छोटीशी कॉन्फरन्स. आता मात्र टीम एकत्रित येते, चर्चा करते, चर्चा विनिमय केलं जात आहे. कोणता निकाल इथे मात्र लागला जाईल. कारण की ज्याप्रमाणे खेळ मैदानामध्ये सुरू प्रत्येक बॉलवरती आपण जर पाहिलं तर सुरेंद्र लोखंडेच्या आठवणींना त्याच्या खेळाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या पटलावरती या क्रिकेटच्या पार्श्वभूमीवरती सुरू. परीभाषा मैदान हा ऐतिहासिक क्रीडांगण. या ऐतिहासिक क्रीडांगणावरती इतिहास रचला जातोय. त्याचबरोबरीने व्यासपीठावरती नरेंद्रजी केने साहेब म्हणजेच सुरेंद्र यांचे मामाश्री आणि सुरेंद्रचा मुलगा इथे उपस्थित आहे देवांश. त्यांचे दोघांचे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. येस 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 ही महत्वाची सूचना आहे. जर आपल्या टीमला रिव्ह्यू हवा असेल तर डिसिजन झाल्याच्या 5 ते 6 सेकंदाच्या आतमध्ये तो तुम्ही अंपायर पर्यंत पोहोचवा की आम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. चला जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत ना, काय डिसिजन काय? हे जे प्रेक्षक इथे अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर उभे आहेत त्यांना प्लीज विनंती आहे की आमचा मेन एंट्री गेट आपण थोडासा रिकामी करायचा आहे आणि ज्या चेअर्स आपण घेतल्या थोड्याशा अगदी पुढे घ्या किंवा थोड्या मागे घ्या, कारण थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन होईल. तर मित्रांनो त्यांनाही यायला थोडी जागा ठेवा प्लीज. तुमच्याशिवाय स्पर्धा नाही मान्य आहे, पण मान्यवरांचंही आगमन. ऋतिक येतोय, ऋतिक आहे स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय.
4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात, पण त्यासोबतच चांगल्या फिल्डिंगचा स्टँडर्ड, चांगल्या खेळाचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतो. शहरी संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा मात्र प्रेक्षकांच्या लहरी पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 10 आपण पाहतोय. चेक केलाय. पहिला चेकही आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्टारकास्ट आहेत ना दोन्ही टीम्स मध्ये. आज ना मित्रांनो, तुम्हाला आकाशामध्ये जर तारे दिसत नसतील, फक्त माना थोड्याशा खाली डोलवा, आमचा श्रद्धांजली चषक पहा, अंडरआर्मचं क्रिकेट पहा आणि हे पहा, हे इथेच तारे सितारे, वरती नाही, मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आज, कारण अंडरआर्मचं क्रिकेट सुरू आहे ना. स्वीप करायचा इथे प्रयत्न राहिलाय आणि सुनील विश्वकर्मा जिथे तिथे बॉल जाईल कसा बाउंड्री रोपच्या बाहेर. अगदी चांगली फिल्डिंग त्याच्याकडून राहिली आहे. सिंगल आली, त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी 5 बॉल झालेत का? ओके. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल आणि इथे देखील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस केलं जात आहे. महत्वाची जर इथे विकेट मिळाली असती तर काय, पण चांगली बॉलिंग केली धीरजनी. टाइम झालाय 2 मिनिटं आणि 46 सेकंदांची अवधी झालेली आहे. किती वेळ दिली मयूर सर आपण? 12 मिनिटं 3 षटकं फेकण्यासाठी. जर आपण 12 मिनिटांमध्ये 3 षटकं नाही फेकले तर मात्र एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला 2 रनाची पेनल्टी आहे का? 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकणं गरजेचं आहे. 16 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. 12 मिनिटांमध्ये जर षटक कंप्लीट नाही झालं तर एक खेळाडू आतमध्ये येईल आणि 16 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट नाही झालं तर 2 धावांची पेनल्टी लागेल. ओके 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 ओके, थँक्यू सो मच. मी स्पर्धेला थोडंसं उशिरा येणं आणि त्यामुळेच असलेलं आहे. शिवाई आलाय, त्याचंही मनपूर्वक स्वागत आहे. या शिवा एडिट्स सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमच्या रील्सही तेवढ्या व्हायरल होत आहेत. कला आहे खऱ्या अर्थाने. आता एका दिशेला हा शिवा पाहायला मिळतोय, आमच्यामध्ये अमित आहे. अमित सावंतचंही कौतुक कुठे असेल तिथे, कारण त्याचंही कार्याला सपोर्ट आहे. तुम्ही अगदी कधीतरी त्या युट्यूबवरती मॅच नाही पाहत, पण त्या रील्स स्क्रोल करत असताना तुम्हाला एखादी खेळाडू पाहायला मिळतो, तिथून तुम्ही त्याचे फॅन म्हणताना त्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण आहे आमचा शिवा आणि अमितही आहे. चांगलं रील्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज साईपाल. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतो तर बॉल अडवला नाहीये, पण लॉंग ऑन वरती चांगली फिल्डिंग होते. सिंगल मिळते. मयूर सर, ही मॅच मागच्या मॅच पेक्षा जास्ती हृदयाचे ठोके वाढवणारी आहे. गोलंदाजी मार्गवरती साईपाल मागच्या 2 मॅच मध्ये ज्याप्रमाणे साईपालचा खेळ झाला, अगदी मालामाल झालाय. टाळ्यांनी कमाल केली आहे. टाळ्यांची गर्जना आपल्याला प्रत्येक ओव्हर मध्ये पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 12. गोलंदाजी मार्गवरती साईपाल तयार. स्ट्रायकिंग गेटवरती फलंदाज आपण पाहतो अरुण जैनच्या डोरा. बारा धावा धावफलकावरती. तिथून मात्र धावफलक कसं पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. राऊंड विकेटने गोलंदाजी करतो साईपाल. स्ट्रायकिंग वरती अरुण. ओ इथे मात्र थांबवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा नो बॉलचा सिग्नल. नो +1. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. इथे मात्र आपण
सिग्नल नो बॉल्स आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते अर्थात 14. गोलंदाज साईपाल 2 मॅच मध्ये अगदी मालामाल झाला हा खेळाडू. टाळ्यांनी कमाल, गोलंदाजीने कमाल आणि प्रेक्षक करतात त्यासोबत धमाल. मजा येते मॅच मध्ये. रिव्ह्यू इथे मात्र कम्प्लीट झाला. रिव्ह्यू आता मात्र अनसक्सेसफुल झाला. धावसंख्या धावफलकावरती 14. दुसरं षटक प्रगती पथावर. बॉल तयार. ओ इथे मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. एक धावेतून मात्र घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 15 धावा झाल्यात आणि 2 चेंडू झालेत. मनीष सर काय बॉलिंग करतोय साईपाल. यावरती आपण पाहिलं ना, ऑन रिजनला बॅटरला खेळायचा होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला होता, पण इथे बॅटची हलकीशी कडा लागून बॉल सरळ आपण पाहतोय कव्हर रिजन वरती, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती बॉल ट्रॅव्हल होतोय आणि खऱ्या अर्थाने साईपालची ही ओळख राहिली आहे. साईपालनी हे नेहमी आपल्याला सिद्ध करून दाखवलं की गोलंदाजी करत असताना त्याची गोलंदाजी ही अप्रतिम राहिली आहे. पण सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये सगळ्यात फॉर्मात असलेला बॅटर तो म्हणजेच अरुण डोरा आणि त्याच्या समोर साईपाल. म्हणजेच काय तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी सगळ्या बॅटरला धूळ चाकण्याचं कार्य केलंय म्हणजेच मयूर सर बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा साईपालचा एक चांगला चेंडू पुढे सरसवल्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. बॉल सरळ पायाला अडकतोय, लागतोय. एक धाव मी इथे एका धावाच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. धावा झाल्या धावफलकावरती 16. प्रत्येक बॉलवरती क्वेश्चन्स जर विचारले जाणार तर क्वेश्चन्सची उत्तरं द्यायची तयारी ठेवावीच लागेल. ज्याप्रमाणे अरुण खेळतोय मैदानामध्ये तो फॉर्म मध्ये आणि चांगल्या खेळाडूचा हाच तर क्लास असो. 1 ते 2 बॉल पुरेसे असतात फॉर्म मध्ये येण्यासाठी आणि चांगला खेळ. आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतो ऋतिक मात्र 2 मॅच मध्ये शांत. त्याला मात्र इथून बॅटिंग करावी लागेल. ओ इथे मात्र पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न. एक आविष्कारी स्ट्रोक, तितकी पॉवर नव्हती. एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 17 17 धावा लागल्यात. किती बनतील अगदी 7 मिनिटं आणि 40 सेकंदाची अवधी झाली आहे सर. स्टॉपवॉच सुरू आहे. 17 झालेत. चला थोडस स्पीड अप करा प्लीज. डेव्हिल्स जॉर्ज 11 अगदी प्रथमतः तो दरारा, त्यानंतर नावातही दरारा आणण्याचा प्रयत्न केला जॉर्ज संघाने. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, रॉंग फुट झालाय. डोराचा दरारा पाहताय तुम्ही. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. बॉल जात असताना गेलाय कसा तर अगदी झटपट पटापट. आणखी एक बाउंड्री. फटक्यासोबत आधीच डायव्हर्ट झाला खेळाडू. ज्यावेळी फटका पुढ्यात टाकला त्यावेळी कव्हर ड्राईव्हचा फटका ऑन होता आणि खेळाडू मात्र आधीच सरकला, पण त्याचा अगदी लेफ्ट साइडने राईट दिशेने चौकार तर आलाय. फिल्डिंग करत असताना ऑन टोज राहणं तुम्हाला गरजेचं आहे. रिफ्लेक्सेस चांगले राहणं गरजेचं आहे. अगदी बॅटच्या ब्लेड वरती गेला, फेस वरती गेला, पण त्यानंतर बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी पॉइंट रिजन, फाईन रिजन आपण पाहतो ना स्टंपच्या मागे, तिथे बॉल गिरकी घेत असतो. गिरकी घेतली, बॉलनी चौकार आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता चांगली गोलंदाजी करत असताना यष्टांच्या मागे या मास्टर माइंडनी कार्य केलंय आणि आता डोरालाही मैदान सोडावं लागणार आहे, कारण आली आहे विकेट. श्री 11 संघ आणि त्या संघामध्ये असलेला फॉर्मातला सगळ्यात चांगला बॅटर तो जातोय मैदानाच्या दिशेने बाहेर. साईपालने डोराचा दरवाजा ओपन केलाय. विकेट मिळाली आहे, पहिली विकेट, आणि ज्या विकेटची गरज देखील होती. या मॅच मध्ये मागील 2 सामन्यांपासून अरुण ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता अगदी मैदानामध्ये प्रत्येक प्रेक्षक पाहतो, इतकी गर्दी जमा झाली आहे. इथे मात्र कोणता चित्रपट नाही लागलाय, कोणता सेलिब्रिटी नाही आला. तर हे अंडरम क्रिकेटचे महाराष्ट्रातील अंडरम क्रिकेट आपण पाहिलं तर अंडरम क्रिकेटचे सितारे आलेत, हे हिरोज आलेत. त्यांना पाहण्यासाठी हे सर्व प्रेक्षक उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. तर विनय सिंग आपल्याला विनंती, आपण या, आपल्या हस्ते आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. स्कोर
21 झालेत सर. 2 ओव्हरचा खेळ झालाय. या विनय सिंग आपल्याला विनंती आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करीन प्रथमतः अजित म्हात्रे साहेब आपण या आणि त्याच्यासोबतच डॅनी पेरियेतर सर आपल्या दोघांनाही विनंती आहे की आपण यायचा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती थोडासा फेरबदल आपण पाहतोय. गोलंदाज आकाश येतोय. विनय सिंगच्या हस्ते आपण शुभ सन्मान पाहत आहोत. शुभ सन्मान आपण इथे देखील कव्हर करतोय. कॅमेरामॅन आपल्याला विनंती अगदी थोडा स्प्लिट स्क्रीन वरती. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा वेग 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 प्रचंड पण लाईन वरती नियंत्रण. त्या लाईन वरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल निघाला. वाईट बॉल आलाय. त्याचबरोबरीने मी विनंती करेन विनय सिंग आपल्यालाच की आपल्या हस्ते आपण डॅनी पेरियेतर सरांचाही शुभ सन्मान करायचा आहे. पुढचा बॉल इथे समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शॉट फसलाय आणि पुन्हा एकदा मयूर सर ऋतिक स्वस्तामध्ये बाद होतोय. आणखी एक बॅटर मोठा बॅटर आहे पण आज त्याची बॅट लागली नाहीये. श्री11 संघ आता नक्कीच थोडासा अडचणीच्या खाली कारण काय गोलंदाजी केली ना. पहिल्या 2 बॉल वरती आकाशच्या खात्यामध्ये 2 विकेट्स आल्यात. विनय सिंग आपल्याला विनंती आपण थांबायचंय. पुन्हा एकदा आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. तदनंतर मी विनंती करीन की आमच्यातीलच एक लाडकं व्यक्तिमत्व त्यासोबतच ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने ते मार्गदर्शन केलं. आमच्या जय मेंगेबाबा गोविंदा पथकाचे गुरु म्हणजेच योगेश इनामदार सर आपल्याला विनंती आपण या आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल. धन्यवाद मान्यवरांचे आल्याबद्दल आपलेही आभार. स्वप्नील म्हात्रे आपल्याला विनंती आपण या आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करूयात. दोन बॉल 1 बॉल. पहिल्या बॉलवर वाईड आणि त्यानंतर ऋतिकची विकेट. चला कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे थोडंसं आमचं व्यासपीठही कव्हर करायचं आहे. हा शुभ सन्मान आपण करत आहोत आमच्या कोच योगेश इनामदार सरांचा. मायेची उपदार शाल त्याचबरोबरीने मोमेंटो देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. चला मॅच चालू ठेवा सर. पहा ही आमची कमाल आहे जीटीसीची. 2 स्प्लिट स्क्रीन तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतात. एका दिशेला आमचं व्यासपीठ जिथे शुभ सन्मान होत होते दुसऱ्या दिशेला चालू असणारी ती मॅच. आणि नवीन ऑपरेटर मिळालाय सोनू लोखंडे. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. वेळ थांबत नाहीये ना. घड्याळीचा काटा कुणासाठी थांबत नाहीये. तरी देखील आम्ही स्टॉपवॉच थांबवतो तुमच्यासाठी मित्रांनो. थोडेसे वेळेच्या मर्यादेचा पालन करा प्लीज. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला वाईट त्यानंतर विकेट. करण आलाय. ड्राईव्हचा फटका लाजवाब त्यांनी खेळला. लॉंग ऑफ वरती प्रोटेक्शन सिंगल मिळणार आहे. आता ओमकार स्ट्रायकिंग एंड वरती आलाय आणि मयूर सर खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी अनेक वर्ष चांगलं कार्य केलं आणि त्यामुळेच आता त्या शिखरावरती त्याचंही नाव जाताना पाहायला मिळत आहे ना. ते शिखर तुम्ही गाठत असता ते असंच तुम्हाला मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावा लागतो. तो परिश्रम केलाय मेहनत केली आहे. निखिल लोंढे आपल्याला विनंती आपण आपल्या हस्ते शुभ सन्मान करूयात आणि नरेंद्र केने साहेब आपल्याला विनंती आपण या आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाईल. या नरेंद्र केने साहेब आपल्याला विनंती आपला देखील यथोचित सन्मान आपण करत आहोत. सुरेंद्र यांचे मामाश्री आहेत. खऱ्या अर्थाने हे त्यांनी आम्ही कुणी इमॅजिन केलं नव्हतं की अगदी गट्ट्याच्या नावानी सुरेंद्रच्या नावानी ही अशी कधी स्पर्धा श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही करणार. नियतीला जे मंजूर होतं त्यामुळेच ही आपण पाहतोय. रोनित गवळी या आपल्यालाही विनंती आपण व्यासपीठावरती या. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे नोचा कॉल अंपायर्सनी केलाय पण विकेट मिळते का. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. नो आहे. नो +1 स्टेपिंग. अच्छा हात लागलाय स्टंपला. स्टंपला हात लागलाय बॉलिंग करत असताना आणि त्यामुळे हा मिळालेला नो बॉल. नो +1 2 धावा ऍड होतील.
मोठ्या मॅचमध्ये या चुका टाळाव्या लागतील. ज्याप्रमाणे खेळ मैदानामध्ये सुरू आहे, प्रेक्षक देखील अगदी पाहतायत कोण कोणाच्या खांद्यावरती हात ठेवतोय, कोण टाचांवरती उभा आहे. कोणाला जशी गॅप मिळाली आहे तशा गॅपेतून मात्र हा खेळ पाहतात. हा खेळ पाहण्यासाठी इतकी मात्र गर्दी पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 25-25 गोलंदाज आकाश देखील चांगली गोलंदाजी करतोय. पण स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय फलंदाज करण. ज्याप्रमाणे नो बॉल वरती मागचा धाव घेतली करणने, अगदी शेवटच्या क्षणाला स्पीड पकडली होती. आकाश टू करण. आकाश आणि करणच्या बॅटलमध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न. फटका चांगला, पण या फटक्यासाठी प्रोटेक्शन आहे. मिड विकेट मध्ये डीप मध्ये खेळाडू तैनात केलाय. 12 मिनिटं झाली. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26-26. ओ इथे मात्र अजून चांगला फटका. ओपीने ऑपरेशन करायला घेतलंय. ओमकार पाटणेचा बाट मधून आलाय. धावा 4. वाह काय स्ट्रोक खेळलेत. संपूर्ण डोंबिवलीकर याचीच वाट पाहत होते ना की ओमकार बॅटिंगला येईल, त्याच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल आणि बॉल जाईल. आणि बॉल जाताना ही सांगून जाईल ना बॉल गेलाय कसा, तर अगदी झट पट पटापट आलाय चौकार. त्याचबरोबरीने टीम ओमसाई गणेश, श्री 11 दिवा आणि एकदंत कोपर. कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठ्या केल्या जातील. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि जेव्हा एकदा जोरदार झापड पडते ना, त्याच्यानंतर माणसाला देखील स्थिर होण्यासाठी थोडासा वेळ घ्यावाच लागतो. आता तसंच काहीसं पडलंय. थोडासा ब्रेक गोलंदाजाने घेतलाय. ओ पुन्हा एकदा ओमकार सपासप वार करतोय. एक धाव इथून मात्र मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांअखेरीस 3 षटकांमधील आपण पाहिलं तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. जसं मिनिटं कंप्लीट झाली आहेत. शेवटचा बॉल आता या षटकामध्ये. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती आहे, कारण सोडा स्ट्रायकिंग एंड वरती हा बॉल चेक केलाय. आणि हा चेक करणारा बॉल जरूर ते अस्त्र आहे तुमच्याकडे, पण त्याचबरोबरीने 13 मिनिटं आणि 55 सेकंड झालेले आहेत. म्हणजेच काय तर पुढच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू घ्यावा लागेल आतमध्ये. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस करंजोडाच्या बॅटमधून टाळ्यांसोबत आपल्याला आक्रोश पाहायला मिळतोय. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. जात असताना ही ग्वाही देऊन गेलाय. बॉल गेलाय कसा, तर जर 7 डोंबिवलीकरांची मिळाली तर मात्र मजा येईल. बॉल गेलाय कसा, तर अगदी झट पट पटापट आलाय चौकार. करंजोडाने आता मात्र फोडायला घेतलंय. ज्याप्रमाणे स्ट्रोक लगावतोय तेव्हा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 35 धावा. आणि आता मात्र एक खेळाडू देखील आतमध्ये येईल, कारण की काही रूल्स आहेत, ते रूल्सला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि आता मात्र 20 मिनिटांमध्ये जर ही इनिंग कंप्लीट झाली नाही तर 2 धाव्यांची पॅनल्टी देखील आहे. 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट होणं गरजेचंच आहे, कारण की 16 मिनिटं 4 षटकांसाठी पुरेशी आहेत. 4 मिनिटं एक्स्ट्रा मिळतात तुम्हाला. आणि जर 20 मिनिटांमध्ये ही इनिंग कंप्लीट झाली नाही तर 2 धाव्यांची पॅनल्टी 101% लागेल. मग ती सिच्युएशन कोणतीही असू देत. 35 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय.
चला प्लीज थोडंसं स्पीडअप जरूर करा, कारण स्टॉपवॉच थांबवली आहे. 14 मिनिटं आणि 32 सेकंदाची अवधी झाली आहे. जर येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये आपण हे षटक नाही कंप्लीट केलं तर मात्र तुम्हाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात येणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. हो, आनंद लोके येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. तिन्ही टीम्स कॅप्टन्स ओमसाई गणेश, श्री 11 आणि एक दंत कोपर. कॅप्टन या रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये कोणाचं भविष्य, कोण जाणार पुढे, त्याचं भवितव्य पाहिलं जाईल. आनंदचा पहिलाच बॉल, काय एफर्ट्स, वा दर्जेदार एफर्ट्स पाहिले मित्रांनो. होऊन जाऊ दे एकदा या एफर्ट साठी जोरदार टाळ्या. यासाठी सर क्रिकेटचा खेळ तुम्ही बघण्यासाठी मैदानाच्या बाहेर आलेला आहात ना, की तुम्हाला चांगला खेळ दिसला पाहिजे. मयूर सर, काय एफर्ट्स आहेत, काय रिफ्लेक्सेस आहेत. अंडरआर्म क्रिकेट आणि त्या अंडरआर्म क्रिकेटचं बेस्ट ऑफ द बेस्ट बॅटल तुम्ही पाहताय. मैदानामध्ये जितकी लाईट चमकते तितकाच हा खेळाडू चमकतो. ज्याप्रमाणे फिल्डिंगचा एफर्ट त्याचा पाहायला मिळतो, फिल्डिंगचा दर्जा, स्टँडर्ड, एक चांगलं एक्झाम्पल सेट करत असताना शेवटपर्यंत संघाची कमिटमेंट, संघासोबत आपल्याला जो रोल दिलाय त्या रोलचा कधी विसर पडता कामा नये. आणि त्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतं 14 षटक सुरू झालं आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल. स्ट्राईक वरती आपण पाहतो करण सोडा, ज्याने मागच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने फोडायला तर घेतलं. हो, आता मात्र करण सोडाला तोडायला घेतलं, विकेट मिळाली. विकेट इथे मात्र मिळाली आहे. आनंद लोकेची फिरकी आणि त्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला गिरकी घ्यावी लागली आहे. थोडीशी भूल आणि पॉवरफुल गोलंदाजी आनंद लोकेची. जबरदस्त खेळ मैदानामध्ये सुरू. नवीन फलंदाज आहे दुआ देवकरन, नवीन बॅटर देवकरन येतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आनंद लोके. अगदी जर ओमकारच्या बॅटमधून तो स्विचचा चौकार आला असताना तर मात्र प्रेक्षकही मोह आवरता आला नसता त्यांना. पण तरी देखील काय फिल्डिंग केली आहे, अप्रतिम फिल्डिंग आपण पाहिले पॉइंट रिजन वरती. विक्रोईवरून खेळाडू दाखल झाल्यानंतर टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी झालाय. वा, गुड फिल्डिंग. पुढचा बॉल स्क्वेअर कटला, जवाब देवकरन आणि त्याचा ब्रँड सिद्ध करणारा हा बॉल आहे. थोडासा तुम्ही रूम दिला आणि त्यावरती तुटून पडलाय. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. जात असताना ग्वाहीत घेऊन गेलाय. बॉल गेलाय कसा तर अगदी दन 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 करत गेलाय. आणखी एक चौकार येतोय. देवकरनच्या बॅटमधून आलाय चौकार, स्क्वेअर कटचा लाजवाब आणि त्यानंतर त्वरित मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतोय ना. अगदी रोहन चिल्लई आहे, त्यासोबतच शॉर्ट फाईन लेग रिजन वरती सागर पावशे पाहायला मिळतोय. अगदी त्वरित तो फटका ब्लॉक करण्यासाठी खेळाडूला तैनात करण्यात आलाय. सुनीललाही अगदी आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन वरती तैनात करण्यात आलाय. म्हणजे काय दोन्ही एंड दोन्ही दिशेला पॅक करण्यात आलाय. आता समोर खेळणं गरजेचं आहे. पवत समोर खेळतोय का देवकरन आणि वा सुनील, वा वा वा, अप्रतिम. हे तू कमवलंयस. प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभा राहून टाळ्या वाजवतोय. सुनील विश्वकर्मासाठी त्या वाजवतोय. या नावाची छाप अनेक मैदानांनी पाहिली आहे. आज डोंबिवली नगरीनेही अनुभवली आहे. कारण सुनील विश्वकर्मा, काय अप्रतिम फिल्डिंग त्यांनी केली आहे. ऍक्शन रिप्ले, वा. या आधीच्या मॅच मध्ये असं काहीतरी केलं. तुम्हाला नाव कमवण्यासाठी मेहनत करावी लागते. आणि असंही म्हणतात ना की पाणी से नहाने वाले लिबास बदलते, पसीने से नहाने वाले इतिहास बदलते. इतिहास बदलण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. केली आहे पहा मेहनत. 200चं पारितोषिक सुरन सरांकडून. पुढे सरसावला, फटका फसलाय. मॅचची गोल्डन. ओमकार पाटणे बॅक टू द डगआउट. वाह, ही विकेट मिळते. डेव्हिल्स जॉर्ज 11 संघाचा अगोदर दरारा कमी होता की नावामध्ये आता त्यांनी डेव्हिल्स लावायला सुरुवात केली आहे. नावातही दरारा पाहायला मिळतोय.
आणि तो दरारा अगदी सिद्ध केलाय आनंद लोके. काय गोलंदाजी केली आनंदनी. ओमकार पाटणेही आता डगआउटच्या दिशेला. 1 to go. अगदी फक्त 30 सेकंदांची अवधी शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि तो फेस करण्यासाठी आकाश घुरसळे भाई आलाय. 41 झालेत. 41 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल. 4 ओव्हरची मॅच आहे. डेव्हिल्स 11 जॉर्ज. या बॉलवरती काय केलं पाहिजे आकाशने? आक्रमण केलं पाहिजे की संयम दाखवला पाहिजे, ती एकाग्रता दाखवली पाहिजे की अनुशासन दाखवलं पाहिजे? मी तर म्हणतोय होऊन जाऊ दे, जे करायचंय. फ्री माइंड. हो, इथे देखील पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची हलकीशी कडा लागत असताना एक धाव नक्कीच इथे मिळेल आणि ते एका धावेच्या साह्याने धावफलक झालंय 42 या आकड्यावरती. आणि जे धावफलक आपल्याला हेच सांगतंय 4 ओव्हरची मॅच 43 करायच्या डेव्हिल्स 11 जॉर्ज संघामध्ये. ज्यांची बॅटिंग लाईनअप काय आहे? त्यांची बॅटिंग लाईनअप अशी आहे ना की कुठल्याही गोलंदाजाला त्या बॉलिंग ट्रॅकवरती पाय लटफटायला लावेल अशी बॅटिंग लाईनअप संपूर्ण डेव्हिल्स 11 जॉर्ज संघाची. पण तरी देखील श्री 11 संघ मयूर सर 24 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे. 77 तर आता मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कधी धरपकड या दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आता इम्पॅक्ट प्लेयर्सचा देखील वापर केलाय. संकेत भगत 12 मॅनच्या भूमिकेमध्ये होते, आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लीडरची गरज आहे. लीडर आतमध्ये गेलाय. महत्वाची मॅच, खूप मोठी मॅच. आपण स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले पाहतोय गांगुलीचा जो एफर्ट. सुनील विश्वकर्मा असेच अनेक चमत्कार सुनील विश्वकर्माने केलेत. क्रिकेटमध्ये चांगले कर्म करत राहा. तुम्हाला फेम, तुम्हाला टाळ्या, तुमचा फॅन बेस ऑटोमॅटिकली क्रिएट होतो. त्रेचाळीस धावांची गरज आहे. 43 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. ट्वेल्थ मॅन वरती या. अरुणी चर्चा करतात ना की आता संकेत गेल्या मैदानाच्या आतमध्ये. ते सेलिब्रेशन कुणाला आठवत नाही ते आठवतं, कारण समोर देखील डेव्हिल्स 11 जॉर्ज संघ आहे आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. तुम्ही ज्यांच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी आहे हे आम्ही जाहीर आज करतोय ना, ते तुम्ही पाहता आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. आमचे लाडके प्रेक्षक मायबाप, कारण त्यांच्याशिवाय कुठलीही स्पर्धा अपूर्ण आहे. त्यांचाही भरघोस असा प्रतिसाद तुम्ही पाहताय. मयूर सर, अंडर आमचं क्रिकेट श्रद्धांजली चषक. एक स्वप्न पाहिलं ना की आपल्यातून आपला एक खेळाडू जो आज आपल्यात नाही आहे, त्याचं नाव त्यांनी भरपूर केलं क्रिकेट खेळत असताना, पण आज तो आपल्यात नसताना त्याच्या नावाची उल्लेखना संपूर्ण महाराष्ट्राने घेतली पाहिजे ना. पहा हा केलेला प्रयत्न, पहा मिळालेला प्रतिसाद, ही ओळख आहे आणि हे खऱ्या अर्थाने मिळालेलं आपल्याला यश आहे. धावांचा पाठलाग करायचा. 43चा पाठलाग करायचा आहे. 43 टार्गेट. मॅच बॅलन्स. टाइम सुरू झालाय श्री 11.
43 टार्गेट आहे. 43 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा. 16 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे. बॉलिंग मार्क वरती सुरुवात करेल करण सोडा. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतो शुभम लोखंडे आणि साथ देईल त्याला रोहन सिल्ले. एका दिशेला तुम्ही पाहताय करण सोडा, तर समोर तुम्ही पाहताय बॅटिंग साठी शुभम लोखंडे. पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न अपील केली जातं, सेलिब्रेट केलं जातं. पायावरती बॉल आहे की बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला. उत्साह प्रचंड. 11 खेळाडू 22 हात वरती आहेत. अपील मध्ये उत्साह प्रचंड, पण दोन्ही पंच मात्र एकाच जागेवरती उभे आहेत. एक्झॅक्टली चालू काय खेळाडूंचं. करा जे करायचंय ते करा. आमचा तर सिग्नल नॉट आउट आहे. बॅटिंग टीमने घेतलाय का सर? सर क्लिअर करा, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे की शुभमने घेतलाय ना? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे ना, आणि ऍक्शन साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. शुभम तर कन्व्हिन्स आहे, फक्त हेही सांगतोय आहे नो आहे असं नाहीये. थांबा चेक करू द्या. श्री11 टीम ती म्हणते नो नाही आहे. डेव्हिल्स 11 जॉर्ज संघ म्हणतोय नो आहे. पाहूयात अंपायर काय डिसिजन देतात. सुरेश सर काय डिसिजन आहे? सर नो बॉल आहे का? सूरज सर नो बॉल आहे का? रिव्ह्यू रिटेन नो बॉल. पहिल्याच बॉलवरती प्रश्न विचारलं कारण सोडाचा हा बॉल. एकत्रच खेळत असतात, एकाच टीमचे प्लेअर आहेत, त्यामुळे माहिती आहे की करण एक्झॅक्टली काय करेल आणि शुभमने तेच ओळखलं. आणि इथे मात्र त्या बॉलला लगेच कॉल देखील केला. आपल्या गोलंदाजाकडून कधी चूक होऊ शकते हे मात्र फलंदाजाला माहिती आहे. पहिल्याच बॉलवरती रिव्ह्यू घेण्याची डेअरिंग देखील केली आणि रिव्ह्यू सक्सेसफुल देखील झालाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय तर कॅचची अपील केल्या गेली होती.
त्यानंतर शुभमने आक्षेप उचलला, नो बॉल घोषित करण्यात आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडंसं आयाम ऍक्शन. यावेळेस बॉल चाललाय निघून जाणार आहे शुभम लोखंडे. त्यासाठी टाळ्या. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. डोंबिवलीकरही म्हणतायत बॉल गेलाय कसा, तर बॉल गेलाय अगदी झटपट पटापट. आलाय चौकार. हा खेळाडू कोणत्या क्षणाला कोणता स्ट्रोक खेळ काहीच सांगता येणार नाही. असं वाटलं शॉट फसलाय, थोडा अडकलाय, पण शेवटच्या क्षणाला जेव्हा रिलीज केला स्ट्रोक, काय गॅप मध्ये चेंडू गेला. धावा मिळाला 4-5. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 5. पण ट्रॅकवरती करण सोडा पाहायला मिळतोय. चौकार वसूल केला शुभम लोखंडेने केला. आता काय करणचा कमबॅक की मग आणखी एक चांगला स्ट्रोक शुभमच्या बॅटमधून. पुढे सरसावला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बचावण्यासाठी टप्पा थोडासा लांब बाहेर ठेवला. येतोय व्हाईट बॉल. जो फटका खेळला शुभम आणि तो दबाव आता मात्र या बॉल वरती पाहायला मिळाला. शुभमची ही क्वालिटी आहे, ज्याप्रमाणे खेळत असतो कोणतीही स्पर्धा असू देत, स्पर्धेमध्ये शुभमच्या नावाची चर्चा होतच असते. आज मात्र डोंबिवलीकरांना शुभम लोखंडेचा लाईव्ह खेळ पाहायला मिळतो. आणि मागचा बॉल देखील आपण पाहिला की थोडासा असं वाटलं अडकलाय, स्ट्रोक फसलाय, पण शेवटच्या क्षणाला त्याने मात्र स्ट्रोक जेव्हा रिलीज केला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू धावायला लागले आणि धावा 4 मिळाल्या. चांगला स्ट्रोक केला, पण त्यानंतर आपण पाहिलं ती करण सोडाने अगदी बचावात्मक पवित्र हाताला अनेक वर्ष एकमेकांच्या समोर एकमेकांच्या सोबत खेळण्याचं कार्य केलंय. आता एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. श्रद्धांजली चषकाने हेही सिद्ध करून दाखवलंय. करण सोडाच्या विपक्षात शुभम लोखंडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आला. पंचांनी नो घोषित केला. आणखी एक एक्स्ट्रा त्यांनी मिळवून घेतलेली आहे. आणखी एक एक्स्ट्राच्या साह्याने धावफलक पुढे धावा लागल्या. धावफलकावरती आपण पाहतोय तर 7 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू. पहिल्या ओव्हरमध्ये करण सोडाच्या अगेन्स्ट त्यांचाच संघातील खेळाडू खेळतोय. त्याच्या समोर दबाव आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याच एरियातील आपल्याच संघातील खेळाडू जेव्हा एकमेकांच्या समोर असतात, तो बॅटल पाडण्याची एक वेगळीच मजा आहे. सातत्याने एकत्रित खेळत असतात तेव्हा शुभम मात्र म्हणत असेल जेव्हा करण गोलंदाजी करतो की आज करणची गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल होत आहेत, आणि जेव्हा शुभम बॅटिंग करत असतो करण म्हणत असेल की शुभमच्या बॅटमधून आज धावा होत आहेत. पण आज मात्र हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट विचार करतात. करण मात्र विचार करतो शुभमची विकेट लवकर येतात आणि शुभम मात्र विचार करतो करणच्या ओव्हरमध्ये रन येऊ देत. येस येस येस, त्यासाठी तरी बॅटल सुरू आहे ना. चला, कसला विलंब आहे. टाइम चालू ठेवा प्लीज. स्टॉपवर चालू ठेवा, थांबवू नका. बॉल झाले त्या षटकामध्ये आपण पाहतो तर एकच, तोही चौकार आलाय. म्हणजेच काय तर आतापर्यंत शुभम लोखंडेचं वर्चस्व पाहता करण सोडाच्या विपक्षात. शुभम की करण यावेळी संघ वेगळे आहेत. एका दिशेला श्री तर दुसऱ्या दिशेला जॉर्ज. पुढचा बॉल बॅकफुट स्कोअर करण्याचा प्रयत्न. करण सोडा कसा नाही करणार कमबॅक. सोडलाय, चांगला बॉल हाताळलाय, केलाय त्यानेही कमबॅक. अगदी टप्पा पडल्यानंतर नेहमी गिरकी खाणारे टाकतो, यावेळेस बॉल सरळ निघालाय. डॉट बॉल येतोय. लगेच तयार देखील पुढचा स्ट्रोक खेळण्यासाठी. आपण पाहिलं तर बॅकफुट वरती आला, थोडंसं मागे आणलं, थोडीशी भीती दाखवली की हा बॉल स्टंप वरती येऊ शकतो. त्यानंतर शुभमचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, चेस करण्याचा प्रयत्न, पण बॅट वरती चेंडू आला नाही. आलाय डॉट बॉल. करण सोडा तो देखील कमबॅक करतो. एका बॉलमध्ये 7 धावा जरूर खर्च केल्या. पुढचा डॉट आला. आता मात्र पुन्हा एकदा तयार होतो आपल्या मार्कवरती सज्ज झाल्यानंतर शुभम देखील तयार. या बॉलवरती किती धावा मिळतील, डॉट की विकेट की धावा 4. ओ फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. पुढे सरकला, फुलटॉस बॉल बॅट वरती आला नाही, सरळ यष्टांवरती धडक घेतली आहे. विकेटचं बदन. यालाच तर म्हणतात क्रिकेटचा खेळ. इथे कधी कुणाचं वर्चस्व हे नाही सांगू शकत आहे तुम्ही.
असं नेहमी आपल्याला वाटत होतं की शुभम 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 तो इथे वर्चस्व दाखवतोय, पण करण सोडानी केलंय कमबॅक. कसं केलंय तर ब्रह्मास्त्राने केलंय. कशाला म्हणतात ब्रह्मास्त्र? गोलंदाजाकडे असलेला यॉर्कर त्याला म्हणतात ब्रह्मास्त्र. त्यांनी केलेलं आहे कमबॅक. जॉर्ज 11 संघ म्हटलं ना की नेहमी एक व्यक्ती त्यांच्यासोबत आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. अक्षय अय्यरचंही स्वागत आहे. या अक्षय आपलंही स्वागत. त्याचबरोबरीने आपण पाहतो तर हा बॉल अगदी सरळ निघाला. यॉर्करचा वापर केला आणि शुभमला तंबूचा आसरा, तंबूचा रस्ता दाखवणारा हा बॉल होता. नुकताच विकेट मिळाली आणि मैदानामध्ये राहुलची एंट्री होते. आर आणि आरची ही जोडी जॉर्ज 11 संघासोबत सुरुवातीपासून आणि आता मात्र या दोघांवरती ही जबाबदारी आहे. एक महत्वाची सूचना आहे, आता जेव्हा रिव्ह्यू घेण्यात येईल, तो चेक करण्यात येईल, तेव्हा 12व्या खेळाडूलाही तो पाहायला अलाउड नसणार आहे आणि फक्त पंच आणि मॅनेजमेंट टीम तो रिव्ह्यू बघतील. रिव्ह्यू झाल्यानंतर, डिसिजन आल्यानंतर नक्कीच आपण ते आपल्या स्क्रीनवरती टाकणार आहोत. लाभो आणखी एक सितारा. कल्याण नगरी म्हटलं ना की अंडरआर्म क्रिकेट, आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की कल्याण. त्यांनी ते सितारे दिलेत. पण आता श्री 11 संघही मागे हटत नाहीये. पहिला बॉल, वा काय बॉल टाकलाय, वेग प्रचंड. कधी पाहिल्या होत्या डॉट बॉल साठी टाळ्या. पाहतोय, कुठे पाहतोय तर रिव्ह्यू घेण्यात येतोय. सर चेक करूयात. चला 12th मॅन, दोन्ही टीमचे 12th मॅन. आपण आता आपण आक्षेप घेऊ नका प्लीज. मॅनेजमेंट टीमचा डिसिजन आहे. अंपायर्स कॉल काय? डॉट बॉल आहे आणि आक्षेप कशाबद्दल घेतलाय तर वाईट बद्दल घेतलाय. बॅटिंग टीमने घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय. ओके. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पहिल्या ओव्हरमध्ये इतके ड्रामेज पाहायला मिळालेत. आतापर्यंत ओव्हर देखील कंप्लीट झाली नाहीये. 2 वेळा रिव्ह्यू, एकदा रिव्ह्यू सक्सेसफुल, एकदा रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता मात्र बॅटिंग टीमकडे कोणताही रिव्ह्यू नाहीये आणि या ओव्हरमध्ये सर्व काही पाहायला मिळालं. नो बॉल, व्हाईट बॉल, चौकार, फक्त सिंगल पाहायला मिळाली नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 7 स्ट्रायकिंग एंडवरती राहुल. करण पुन्हा एकदा तयार. इथं मात्र ऑफ साइडला फ्लिक केला राहुलने. आता मात्र एक टाकलाय पुढे पाऊल आणि रनांची लागली आहे साहुल. धावा 4, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 11 वरती 1. राहुल रनांपासून फार लांब राहत नाही. चांगले फटके, पुस्तकी फटके, टेक्स्टबुक स्ट्रोक नेहमी तो खेळत असतो. इन्व्हेन्शन त्याचे विफल होत नाही. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अगदी शांतपणे खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो.
ओ इथे मात्र पाहावरती आलेला बॉल. आता मात्र शांत ठेवलं. एक धाव इथून मात्र घेतली जाते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 12. एका षटकाचा खेळ झालाय. 12 धावा लागल्या धावफलकावरती. जर समीकरण आपण पाहताय तर 43 धावेचं जिंकण्यासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 18 बॉलवरती आपण पाहतोय तर 18 बॉल 31. अठरा बॉल आणि 31 धावेची आवश्यकता आहे. राहुल आहे. राहुल सोबतच रोहन चिल्ले पाहायला मिळतोय. राहुल सुरवडे पाहायला मिळतोय तुम्हाला. बॉलिंग ट्रॅकवरती नुकतंच तुम्ही करण सोडाला पाहिलात. त्याचबरोबरीने बॅटिंग करत असताना आउट झाला तुम्ही शुभम लोखंडेला पाहिलात. ओमकार पाटणेलाही पाहत आहात. आणि ही पर्वणी आहे ना, हे स्टारकास्ट आहे. यष्टांच्या मागे आता यष्टीरक्षण करतोय कोण तर किरण शिंदेही पाहताय. स्टारकास्ट आहे. टाइम चालू आहे सर. दोघांची प्लेयर आतमध्ये येणार यातही मात्र शंका नाही आहे. पण महत्वाचा डाऊट तिथे फिरेल जी टीम 20च्या आतमध्ये चारही फेकेल ना तिथे, कारण त्या 2 धाव्यांची पेनल्टी तिथे पूर्ण डाव फिरणार आहे. चला थोडंसं स्पीडअप जरूर करा. संकेतही तुम्ही पाहताय. आणि श्री 11 टीम आणि त्यांच्यासोबत जॉर्ज 11 म्हटलं ना की मग मजा येते प्रत्येकाला. आणि त्या मजेसाठीच प्रत्येक जण इथे उभे आहेत. ते पाहतात कधी जाईल मॅच शेवटच्या क्षणाला. 18-31 ओमकार पाटणे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल घेऊन फेस करण्यासाठी लॅबो रोहन. पहिलाच बॉल अगदी तो काय करतोय महेश शिंदेनी काय केलाय. बॉल सरळ जाऊन धडकलाय. सीमेरेषेच्या बाहेर जातोय. ही फिल्डिंग खराब आहे पण तरी देखील म्हणणं गरजेचं आहे ना की लॅबोनी मारलाय तर मारलाय कसा. अगदी बॉल गेलाय झटपट पटापट आलाय चौकार. जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिवूडमध्ये ट्रिपल आर ला आंतरराष्ट्रीय लेवलला ऑस्कर मिळालाय आणि महाराष्ट्राच्या अंडरम क्रिकेटमध्ये या 2 आर ला खऱ्या अर्थाने या पुरस्कार मिळाला. ही जोडी जबरदस्त आहे. तितका चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. हा डबल आर आणि बॉलिवूडचा ट्रिपल आर. वा, यांनाही ऑस्कर द्या, तुम्हालाही द्या. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी ओमकारने चूक केली नव्हती तरी देखील चांगला स्ट्रोक आपण पाहिलात, पण महेश शिंदेने चूक केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा दाखवत होता ट्रॅक आणि यावेळेस सनीला तैनात करण्यात आलाय लॉंग ऑफ या रिजन वरती. रोहन चिल्ले त्याला खेळावं लागेल, त्याला बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग त्यालाही करावं लागणार आहे. संपूर्ण संघाची दारोमदार म्हणा, कहाणी म्हणा, त्यासोबतच तुम्ही जबाबदारी म्हणा, ती आता त्याच्या खांद्यावरती आहे जरूर. पण ओमकार करू देईल का. अनेक वर्ष एकमेकांच्या अपोजिट विरोधात खेळत आलेले आणि पुन्हा एकदा तशी संधी निर्माण झाली आहे. संपूर्ण डोंबिवलीकरांचं लक्ष लागू नये या मॅचवरती. जे इथे उपस्थित आणि जे उपस्थित नाहीयेत ते अंडरम क्रिकेट चे चाहते ही मॅच पाहतात. इथे देखील चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. चातुर्य पहा, अप्रतिम शॉट. टर्नमॅन रिजन वरती बॉल त्या अटेम्प्ट वरती कलेक्ट केला, त्याच अटेम्प्ट वरती फेकी करण्यात आली आहे. एकेका धावेसाठी मयूर झगडावं लागतंय ना, एकेका धावेसाठी फाईट करावी लागते. जसं काही आपण पाहतो ना की सकाळी तुम्ही 7 ते 9 मध्ये लोकल ट्रेनमध्ये जाता, तशी एकेका इंचसाठी तुम्हाला फाईट करावी लागते ना, तशी इथे एकेका धावासाठी फाईट करावी लागते. टाइम सर 9 मिनिटं 15 सेकंदाची अवधी झाली आहे. 12 मिनिटानंतर खेळाडू आतमध्ये, 20 मिनिटानंतर 2 धावांची पेनल्टी. प्लेयर आतमध्ये जवळपास वा, व्हाट अ स्ट्रोक. लॅबोची बॅट आणि हा बॅट नाहीये, ही तलवार आहे. ही तलवार त्या बॉलला कापती आहे आणि कापत असताना बॉल सरळ निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. ते अग्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती पहा, तो आक्रोश पहा. हे सांगून जात आहे ना आपल्याला की इथे मी आलोय कशासाठी, लढण्यासाठी. श्रद्धांजली चषक माझ्या नावावरती करण्यासाठी. जर 3 बॉल 3 लगावले तर स्वप्नील मात्रा यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. वाह,
काय बॅटिंग करतोय लाभो, अप्रतिम. राहुल असंच नाव नाहीये ना. मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागतात. परिश्रमार्थी परमेश्वर म्हटलं जातं. परमेश्वराची प्राप्ती तेव्हा होते, श्रद्धांजली चषकाची प्राप्ती तेव्हा होईल जेव्हा मेहनत कराल, घाम गाळाल. पुढचा बॉल ओमकार प्रत्युत्तर देईल का, की मग आणखी एक चांगला स्ट्रोक लगावेल. 2 वरती 2 आल्यात. तिसराही येतोय का, आलाय आलाय आलाय, तिसराही आलाय. हा लॅबो आलाय आणि हा डोंबिवलीत आलाय. मित्रांनो बॉल गेलाय कसा मैदानाच्या बाहेर, देताय का साथ. बॉल गेलाय अगदी झट पट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर. लॅबोनी 3 मारल्यात. धावा लागल्यात धावफलकावरती 26. लगातार 2 मारल्यात. तिसरा मारला तर मात्र तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हो 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 हो, हा खेळ आहे मयूर सर. धगधग सुरू आहे ना. 43 बनवले, वाटलं होतं चेस होईल का, श्रीलेवन संघ पुढे गेलाय का, पुढे चढून खेळतोय का. नाहीये नाहीये नाहीये. समोर कोण आहे, डेव्हिल्स आहेत. समोर कोण आहेत, कल्याणची जॉर्ज आहे ना, ती कशी कोणाला पुढे जाऊ देणार आहे. श्रीलेवन पुढचे बॉल, पुन्हा एकदा आणखी एक चांगला स्ट्रोक. 3 बॉल 3. वा, होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या लॅबोसाठी. आणि आकाश कडूनही 500 रुपये लॅबोला. 500 रुपयाचं पारितोषिक अक्षय अय्यर कडूनही असणार आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या स्वप्नील मात्रे यांच्याकडूनही असणार आहे. जमा झालेत. बॅक टू बॅक 3 चौकार आणि 500 देखील हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. डेव्हिल्स जॉर्ज 11 त्यांचे संघ मालक सागर साहेब यांच्याकडूनही सर 500 रुपयात 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हरकत नाहीये. 500ची फोर्ट्रिक झाली आहे. नक्कीच सर. म्हणजेच किती 2 झालेत. पण प्रत्येक 500 देण्यामागे आपण मान्यवर बघितले तर वेगवेगळे होते, पण 3 चौकार एकाच खेळाडूने मारले. ही क्वालिटी आहे राहुल सुरवाडेची. नाही मिळत ना तुम्हाला, क्वांटिटीत नाही मिळत, ही फक्त क्वालिटीत असे प्लेअर मिळतात. वेल प्लेड लॅबो, गुड खेळ, खूप चांगला खेळ. धावा झाला धावफलकावरती 30. पुढचा बॉल पुन्हा एकदा. जे दडपण जे प्रेशर होतं ना ते पूर्णपणे आता आपण पाहतोय तर श्री 11 संघाच्या बाजूनी गेलेला आहे. कारण आता त्यांना बचाव किती करायचे तर 13 करायचे होते. 12 बॉलचा खेळ शिल्लक होता, त्यावरती पहिल्या बॉलवरती आली आहे लेग बायच्या साह्याने. आता कशी येऊ दे, हरकत नाहीये. पण पुन्हा एकदा लॅबो स्ट्रायकिंग एंड वरती आणखी एक मारेल का. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न आणि या बॉलवरती अगदी शेवटच्या क्षणाला थोडंसं थांबलाय, बचावलाय, एक धाव वसूल केली आहे. आता मयूर सर आवश्यकतेप्रमाणे खेळ सुरू आहे. आता नकोय ना चौकार, हरकत नाही. आता सेन्सिबल खेळ करतोय, सिंगल घेतोय, डबल घेतोय आणि डेव्हिल्स 11 जॉर्ज संघ त्यांची कमाल दाखवतोय. हो 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 हो, हा बॉल जणू काय अदळण्याचा प्रयत्न केला होता विशालनी. रोहन शिल्ले देखील सांगतो ऑपोजिशन कोणी असू देत, आरसी समोर ऑपोजिशन कोणी असू दे, फरक थोडी पडतोय. सर एक पारितोषिक आलाय. रोहन चिल्लेने जर रिव्हर्स चौकार लगावला तर 300 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील कडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग धावतो ट्रॅक. यावेळेस चांगली फिल्डिंग ओमकार करतोय. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सुरू आहे. जीव प्रत्येकाने ओतलाय. रोहन थोडासा दुखापतग्रस्त आहे, पण त्यांनी देखील मागे पाहिलेला नाहीये. स्वतःचा जीव झोकून त्यांनीही दिलेला आहे. आणि डिसिजन काय आहे, डिसिजन आहे की बॅटर इथे आउट झालेला आहे. पण मित्रांनो, जर रोहन चिल्लेनी ही धाव घेण्याचा प्रयत्न केला नसताना तर चालला असतो, पण प्रयत्न केला, दुखापत झाली आहे, त्याच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. असाच तुमचा खेळ उच्च दर्जाचा होत नाही. तो उच्च दर्जाचा खेळ करण्यासाठी दुखापत नाही पाहावी लागत, क्रिकेटचा खेळ पाहावा लागतो. आणि लॅबोला फक्त स्ट्राईक वरती आणण्यासाठी त्यांनी केलेला हा सॅक्रिफाईस आहे. चमकलाय. तिसरं षटक मार्गस्थ. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक चांगला चेंडू हाताळला. पण मयूर सर आपण हे पाहतोय काय, तर जिथे बाउंड्रीज येत होते ना, विशालनी अगदी संयमाने आला, शांततेने आलाय आणि येऊन या पहिल्या काही बॉल्स वरती फक्त रन दिलेत किती तर 5 बॉल 5 धावा दिल्यात. म्हणजेच काय तर मॅच मध्ये आणखी थोडीशी शांतता त्यांनी आणण्याचं काम केलंय. स्ट्रायकिंग एंड वरती दादा गांगुली, सुनील विश्वकर्मा येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. ज्या सुनील विश्वकर्मानी या अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वावरती अधिराज्य केलंय ना, तो येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. त्याची फिल्डिंग आवडली, त्यासाठी त्याला टाळ्या भेटल्या, त्यासाठी त्याला पारितोषिक भेटलं. पण आता बॅटिंग करावी लागणार आहे. समीकरणाचा आपण विचार केला तर 7 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 8.
7-8. विशाल बॉलिंग ट्रॅकवरती. श्री 11नी केलंय कमबॅक. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. विशालनी फॉलो थ्रू मध्ये दर्जा दर्जा दर्जा. आता विशालसाठी पण होऊ द्या टाळ्या एकदा जोरदार विशालसाठी पण. विशालनी काय केलंय, मयूर सर आला, शांततेत आला आणि जिथे तुमचं हृदय थोडंसं असं वाटत होतं जॉर्ज संघ पुढे चालतोय का, तो सांगतो नाही थांबा, आमच्या नावातही श्री आहे ना आणि आमच्या नावातही श्री 11 आहे, त्यामुळे सर वेळ झालाय. 15 मिनिटांची अवधी झाली आहे. एक अतिरिक्त आतमध्ये येऊ द्या. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 15 मिनिटांची अवधीही संपली आहे, त्यामुळेच एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये येऊ द्या. पण आता या उर्वरित 4-4.5 मिनिटांमध्ये जर नाही फेकले तर 2ची पेनल्टी लागेल आणि त्यामुळे सामना कुठे तर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 7 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 7. जसं आम्ही तो थोडासा पॉज घेतला, प्रत्येकाने आमच्याकडे पाहिलं. सर माहिती आहे ना तुम्हाला, हो 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 सांगतो, थांबा, धीर धरा, पहा, कारण तुमच्या एक्साइटमेंटसाठीच आमची एक्साइटमेंट. सर झालाय ना टाइम, एक आतमध्ये घ्या, एक अतिरिक्त आतमध्ये घ्या, कारण झालंय बघा 15 मिनिटांची अवधी झाली. 12th मॅनही पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती ज्या खेळाडूंनी अनेक वर्ष चांगला खेळ केला, आपण त्याचं कौतुक केलं, कारण अनेक वर्ष त्यांनी जॉर्ज संघामध्येही चांगलं कार्य केलं. आज त्याला त्याच्या ड्रीम स्पेल फेकावं लागेल. आयुष्यातली सगळ्यात चांगली गोलंदाजी करावी लागेल. ती कोणासमोर तर डेव्हिल्स 11 जॉर्ज संघासमोरच करावी लागणार आहे. डोंबिवली की कल्याण, जॉर्ज किसली 11, कल्याण, डोंबिवली की मग दिवा, हे तिन्ही अगदी इन्व्हॉल्व्ह आहेत या मॅच मध्ये. 6 बॉल जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता आहे. किरण शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. हात पाय अगदी थोडेसे लटपट आहेत. पर्वणी आहे ना प्रेक्षकांना, डोंबिवलीकरांनाही पर्वणी पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटची त्या विश्वामधली सगळ्यात मोठी हाय व्होल्टेजची मॅच आहे. श्री 11 दिवा डोंबिवली विपक्ष डेव्हिल्स जॉर्ज 11 कल्याण. पहिला बॉल, वा, ओ हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल अडवलेला नाहीये, तर तुम्ही ही मॅचही अडवली आहे आणि तुमच्या हातातनं निसट्ट श्रद्धांजली चषकही जणू काय शेवटच्या क्षणाला ओढून घेतलंय मागे. काय फिल्डिंग केली आहे, वा. घनश्याम शिंदे, वा, काय फिल्डिंग केली आहे घनश्यामनी. सगळ्यांना असं वाटत होतं आता काय पहा, आता हे 5 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आहे. किरणनी मॅच जिंकून दिली तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील मात्रे साहेबांकडून असणार आहे. एटीएम खुलं केलंय. पण स्ट्रायकिंग एंड वरती कोण आहे, ज्यांनी अगदी या मॅच मध्ये आतापर्यंत 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 चौकार लगावल्यात, तो येतो स्ट्रायकिंग एंड वरती. लाबो राहुल, चला 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 थोडंसं स्पीड अप करा. 16 मिनिटं 30 सेकंदाची अवधी झालेली आहे. आकाश यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये किरण शिंदे. प्रत्येक खेळाडू आपल्या जागेवरती सेट आहे की नाहीये हे पाहण्याचा प्रयत्न करतोय. 5 बॉल 6. आमचं श्रद्धांजली चषक पहा, त्यातील सगळ्यात मोठी मॅच तुमच्या डोळ्यासमोर आहे. पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये मागे पहा, फेकी कर, नाही केली आहे. डॉट आलाय, डॉट आलेला आहे. होतय का दगदग, येस 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 होते दगदग. का, कारण की मॅचच तशी सुरू आहे ना. ज्याच्या समोर ओमकार बॉलिंग करत असताना असं वाटत होतं आता मॅच तो याच ओव्हरला संपवतो की काय. त्यालाही किरण शिंदे म्हणतोय, मित्रा थांब, मला माहितीये कुठला शॉट तुला कसा खेळता येतो, कुठे खेळता येतो, तुला मी रोखतो. आणि रोखलाय त्यालाही. मजा येते, वा. प्रत्येक जण डोकवतोय आपल्या जागेवरून. आता आणखी मजा. श्रद्धांजली चषक डोंबिवली नगरी, पाकशाळा मैदान. श्री 11 विपक्ष जॉर्ज. पुढचाही बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. लॅबोनी बॉल मारलाय कसा, डोंबिवलीकर मारलाय कसा, तर बॉल मारलाय अगदी झटपट पटापट, आलाय चौकार. आता काय, आता मॅच मध्ये कमबॅक करेल का किरण. 3 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल 2. स्टार कास्टची मॅच कशी हवी ना, तर ही अशी हवी. श्रद्धांजली चषक कसं हवं तरी असं हवं. तुम्ही तुमच्या मित्राचं नाव अगदी त्या त्रिलोकात नेण्याचा प्रयत्न करावा. कसा करावा, तर श्रद्धांजली चषकासारखा मित्रांनो करावा. 3 बॉल 2 धावेची आवश्यकता. किरण शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती. राहुल सुरवाडेंनी त्याची ओळख दाखवली आहे. 6वा चौकार त्यांनी मारलाय. तो एकटा एका लढाव्यासारखा, एका योद्ध्यासारखा लढतोय.
आणि आता संकेत म्हणतोय जर तुझ्या बॅटला बॉल लागला ना बॅटही पकडीन, पण तसं करून चालणार नाही. नो मिएल. समोरच खेळाडूला तैनात करण्यात आलाय. हा पण क्रिकेटचे काही रूल्स आहेत. लगेच बाबू सरी सांगतायत ना, बाबू सरी लगेच सांगतायत थांबा थोडं मागे या, कारण या सिच्युएशन मध्ये जर किरणनी एखादी डॉट आणला तर मात्र प्रेक्षक अगदी टाळ्या वाजवून त्याचे हातही लाल होतील, पण ते वाजवतील यात मात्र शंका नाहीये. 3 बॉल 2. इथे चूक केलेली आहे आणि हे सेलिब्रेशन पहा. ह्याच खरा विजय डेव्हिल्स 11 जॉर्ज कल्याण या संघाचा झालेला आहे. वॉट अ मॅच मित्रांनो. मॅच आवडली असेल, आमचा प्रयत्न आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या श्रद्धांजली चषकासाठी झाल्या पाहिजे.